आपण जेव्हा जगात येतो तर आपल्या हातून काही ना काहीतरी चांगलं घडलं पाहिजे. कुठेतरी आपण हरवतोय कारण की बऱ्याच जणांचं शिकता शिकता ते कमी करतात. त्यामुळे त्यांना त्यांचं स्किल डेव्हलप करायला त्यांना वेळच मिळत नाही. कुठे गेल्यानंतर त्यांची गरीब परिस्थिती बघून मला खूप आदरायला झालं. आजही काही करायला विचार करते तर असं आठवते की बाबांनी काय सांगितलं, आजीने काय शिकवलं. प्रत्येक क्षणाक्षणाला मी त्यांचा संस्कार कधीच विसरत नाही, मी नाही कधी विसरणार. आणि मला गर्व आहे की मी एका शेतकऱ्याची. नमस्कार. गप्पा विथ प्रीतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत आरती. आरती म्हणजे केवळ नाव नसून सेवाभावाची ज्योत आहे. आरती हे केवळ नाव नसून सेवाभावाची ज्योत आहे आणि लोकांच्या विश्वासाच्या कर्तृत्वाची ओळख आहे. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत आरती राजेश वानखडे. ताई नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमचं गप्पा विथ प्रीतीमध्ये. कारण आमदार राजेश वानखडे यांना कोण ओळखत नाही, दादांना कोण ओळखत नाही, पण ताईंनी सुद्धा त्यांच्या कर्तृत्वाचा जोरदार ठसा उमटवलेला आहे. आणि आपण आज गप्पा विथ प्रीतीमध्ये ताईंचा हा प्रवास किती प्रेरणादायी आपल्यासाठी आहे ते सगळं जवळून बघणार आहे आपण ताईंना. तर ताई, तुमच्यासाठी हा मनमोकळा संवाद आमच्याकडून आणि तुमचे खरंच मनापासून आभार. ताई, सुरुवात आपण करूया बालपणापासूनच. तर ज्या पद्धतीने हा तुमचा प्रवास आहे, तुमच्या बालपणाबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. एक साधारण कुटुंबात आणि माझे वडील शेती करायचे वर्धा जिल्ह्यात. लहानपणीपासून बघितले की नॉर्मल जीवन कसं असते, शेतकरी कसे असतात, बरोबर. कसे आम्ही वाढलो. आम्ही 4 भाऊ बहीण आहे आणि आमच्या बाबांनी आम्हाला उत्तम संस्कार दिले, माझ्या आजी आजोबांनी उत्तम संस्कार दिले, सेवाभाव शिकवला. महाराष्ट्र फक्त आहे. अरे वा. आमचं गाव म्हणजे आदर्श गावाचा पुरस्कार मिळालेलं गाव. काय गावाचं नाव पण सांगा ते गाव. वर्धा जिल्ह्यात आहे. आणि माझ्या बाबांनी जे शिकवण दिली, माझ्या आजी आजोबांनी जे शिकवण दिली आम्हाला खूप प्रेरणादायी आहे. आजही काही करायला विचार करते तर असं आठवते की बाबांनी काय सांगितलंय, आजीने काय शिकवलंय. प्रत्येक क्षणाक्षणाला मी त्यांचा संस्कार कधीच विसरत नाही आणि नाही कधी विसरणार. आणि मला गर्व आहे की मी एका शेतकऱ्याची. बिलकुल. आणि बोलताना ते सगळं जाणवत आहे. ताई, तुम्ही जे बोलताय हे असं खरंच होत असतं की आपल्यावरती ज्यावेळी संकट येतं किंवा वेळ प्रसंग तसा असतो, त्यावेळी आपल्याला कधीतरी आपल्या मोठ्यांनी सांगितलेली ती वाक्य आपोआप आठवत असतात. तर ताई, हा जो तुमचा प्रवास होता, त्यानंतर तुमचा विवाह झाला आणि ज्यावेळी तुमचं लग्न झालं त्यावेळी राजेश वानखडे दादा हे आमदार नव्हते आणि त्यांना तुम्ही आमदार होताना पण बघितलं. त्यांच्या खांद्याला खांदा देऊन तुम्ही त्यांच्यासोबत उभ्या राहिल्यात आणि तुम्ही सुद्धा समाजसेवेची ही कास धरली. ही समाजसेवेची कास तुम्ही ज्यावेळी धरली त्यावेळी दादांनी तुम्हाला कशी मदत केली ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. त्यांचा नेहमीच सपोर्ट मला राहिलेला आहे. तशी त्यांच्यामध्ये इच्छा आहे समाजकार्याची, तशी पहिलेपासून मला पण आहे. जसं त्यांचा सुरुवात त्यांची जी झाली तर माझा सपोर्ट नेहमी त्यांना राहिला. बिलकुल. त्यांना माहिती होतं की तिला पण समाजकार्य आवडतं, खूप मनापासून ती करते, निस्वार्थपणे करते. त्यांना चांगलं माहिती, त्याच्यामुळे त्यांनी नेहमी मला सपोर्ट. मग आता 2019 ला दादा इलेक्शन लढलेत, नंतर दादा आता इलेक्शन लढले आणि या वेळेपर्यंत जे होतं तुम्ही समाजकार्यामध्ये दोघाही पती पत्नींनी वाहून घेतलं होतं. या दरम्यान असा कुठला प्रसंग तुम्हा दोघांच्या आयुष्यामध्ये आला का ज्याने तुमचं मन हेलावून टाकलं? जसं तुम्ही समाजकार्य करत असताना तुमच्या आयुष्यात आलेला प्रसंग तुम्ही सांगा. बरेच प्रसंग आले होते, एक नाही सांगू शकत.
आपण ज्यावेळी बोलत होतो त्यावेळी तुम्ही जो एक प्रसंग सांगितला, ज्यावेळी आता रिसेंटली झालेला एक प्रसंग सांग. एकाच दिवशी आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे आमच्या मतदारसंघात 3 गावामध्ये वीज गेली अरे बापरे. एका दिवशी. आणि आमदार साहेब मुंबईला होते, तर त्यांचा मला कॉल आला की मी नाहीये आणि तू आता लगेच निघ, हॉस्पिटलला जा, त्यांना मदत कर. किती वाजता वीज पडली होती ताई? सकाळी 11ला एक पडली, नंतर 12:30ला दुसऱ्या गावात पडली आणि तिसरं गाव जे होतं तिथे 1:30 वाजता. बापरे. मी कंटिन्यू हॉस्पिटल आणि गाव जसं जसं कळत होतं की त्यांना ऍडमिट केलंय, लगेच हॉस्पिटलला पोहोचले, त्यांना मदत केली. लगेच फोन आला की दुसऱ्या गावाला पण पडली आहे. आणि तिसरा जो फोन आला त्या गावचे जे गृहस्थ होते ते मरण पावले. आणि मग आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर त्यांची गरीब परिस्थिती बघून मला खूप आजऱ्याला झालं. आणि तिथून आल्यानंतर मी आमदार साहेबांना सांगितलं की आपण त्यांच्यासाठी काहीतरी मदत करायला पाहिजे. तिथले मेन व्यक्ती गेले आहेत बरोबर. आणि त्यांना आपण काहीतरी मदत करायला पाहिजे. मग आमदार साहेबांनी सगळा पाठपुरवठा करून एका महिन्याच्या आतमध्ये आम्ही 4 लाखाचा एक दिवस त्यावेळी कुटुंबियांना ती थोडी पूर्ण पाठपुरवठा करून लवकरात लवकर कशी मदत आपण त्यांना करू शकू त्यासाठी आमदार साहेबांनी खूप प्रयत्न केले आणि एका महिन्याच्या आत आपण त्यांना 4 लाख रुपये. अरे बापरे. आणि त्याच्यात मनाला सुचवलं की खरंच अशा वेळेस जेव्हा घरचा करता जातो पहिला फॅमिलीला सपोर्ट म्हणून आपण काही तर फुल ना फुलाची पाकळी करू शकतो याचं मनापासून समजतं. कारण जे गेलं ते तर नाहीच त्यांचं परत येऊ शकत, पण काही ना काहीतरी आपण करू शकतो कारण आपण समाजकार्यामध्ये आहोत. अर्थात दादांनी म्हणजे दादांना सगळेजण जायंट किलर म्हणून दादांना ओळखतात अमरावतीमध्ये. आणि दादांसोबतचा हा प्रवास करत असताना तुम्ही पण तुमचा एक वेगळा ठसा हा उमटवलेला आहे ताई. तुम्हाला नुकतंच महिला मोर्चाचं प्रदेश उपाध्यक्ष पद मिळालेलं आहे. आणि तुम्ही हा सगळा जो प्रवास करताय, हा प्रवास तुमच्यासाठी किती प्रेरणादायी होता, कसा होता, तो थोडा प्रेक्षकांना सांगा. आतापर्यंत ज्या ज्या जबाबदाऱ्या मी सांभाळत आली आणि आमचा ग्रामीण भाग, आमच्या महिला बऱ्याचशा एकतर महिला आहेत, बऱ्याचशा महिला अशा आहे की ज्या एज्युकेटेड आहे पण त्या गावात काही करू शकत नाही. तर मी बघत असते की त्यांना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो. कोणाचाही फोन आला तर आपण त्यांना काही तर मदत करू शकलो पाहिजे. आणि त्याचा सगळा मी पाठपुरवठा रोज आमदार साहेबांना देते. त्या माध्यमातून मी जे सांगते त्या गोष्टीचे लक्षात घेऊन त्याच्यावर उपाययोजना करून आणि त्यांना मदत कशी आपण करू शकू आम्ही दोघांहून प्रयत्न करतो. अरे वा. आणि गावात कसं आहे, ग्रामीण भाग म्हटलं की तुम्हाला माहिती आहे बऱ्याचशा सुखसुविधा अजूनपर्यंत नाही होत आहेत हळूहळू आणि बरेच जण शहरात नाही पोहोचू शकत, कंडिशन अशा नसतात. बरोबर. त्याच्यामुळे ज्या ज्या गावातल्या नीड आहेत त्यांना आता त्या सुविधा पाहिजे त्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळेच मी दौरे जास्त करतो की ज्या समस्या महिला मी तुम्हाला तेच विचारणार होते की ग्रामीण भागातील महिलांच्या काय मुख्यत्वे समस्या आहेत की त्या एक महिला समजू शकते. कारण आमदार साहेब जातात कार्यक्रमात जातात पण त्या कार्यक्रमांमध्ये सांगू शकत नाही. मी गावात जाते त्यांना भेटते आणि एकटे आमदार पण एवढे गावं करू शकत नाही. दौरा कंटिन्यू सुरू असतो. महिला एक पुरुष असल्यामुळे नाही जाऊ शकलं तर माझ्या जवळ येऊन त्या समस्या सांगतात आणि त्या समस्यावर आम्ही त्यांचा उपयोग. नाही, अगदी बरोबर बोललात ताई तुम्ही की महिला ही जेवढ्या मोकळेपणाने एका महिलेजवळ बोलू शकते, तिची समस्या सांगू शकते. तुमच्याकडे मुख्यत्वे कशा प्रकारच्या समस्या घेऊन महिला येतात ताई? जसे हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या PSC असते, छोटे छोटे त्यांचे काही समस्या असतात त्या असतात, गावातल्या समस्या असतात, दारूबंदीसाठी येतात, बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ज्या एकल महिला असतात त्यांना फार कठीण असतात त्या गोष्टी एकल महिलांसाठी. तर ह्या सगळ्या ज्या असतात आता बचत गटांच्या माध्यमातून आपलं सरकार त्यांना फार पाठबळ देत आहे. कारण की आता मी बऱ्याचशा ठिकाणी जाते तर बचत गटाच्या माध्यमातून तर चांगला व्यवसाय करत आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की मी महिलांसाठी ग्रामीण भागात काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून त्यांची मुलं पण तिथे चांगले एज्युकेशन घेतील आणि त्या स्वतः पण घर सांभाळून, जसं मी माझं घर सांभाळून काम करते बाहेर पडते, आपण बाहेर पडली त्यांची स्वतःची ओळख
बिलकुल. आणि तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा की ज्या पद्धतीने दादा तुम्हाला मदत करतात आणि त्यामुळे हे सगळं तुम्ही करू शकतात, तसं प्रत्येक पुरुषांनी आपल्या पत्नीला अशीच मदत करायला पाहिजे, जेणेकरून तुमचं घर, तुमचं कुटुंब हा, आणि ती पण स्वबळावर उभी राहते. कारण एकाच गाडीची ती 2 चाक आहेत ताई, आणि एक चाक जर थांबलं Educated आहे. तर त्यांना असं वाटतं की कुठेतरी आपण हरपलोय, हरपलं. कारण की बऱ्याच जणींचे शिकता शिकता लग्न होऊन जातात. बिलकुल. त्याच्यामुळे त्यांना त्यांचं स्किल डेव्हलप करायला त्यांना वेळच मिळत नाही. नाही, बरोबर आहे आणि ताई. ग्रामीण भागात असंच आहे. होतं. म्हणजे ते आम्ही मागे पण हे बोललो की ती सध्या काय करते, तर ती घरामध्ये हरवलेलीच आहे. आणि तो एक आम्हाला आणि मूल एवढंच न करता ती बाहेर पडून पण तिचं नवीन एक विश्व तिने निर्माण केलं पाहिजे. तिच्या पायावर उभं होणं खरं फार गरजेचं आहे. आणि खरंच आमच्या महिला पण त्या करतील असं मला दिसतं. बिलकुल करतील. त्यांना संधीची जी गरज आहे. तुम्ही सध्या कुठले उपक्रम राबवत आहात ते महिलांसाठी? महिलांसाठी बरेचसे उपक्रम हं, करतोय. आणि हं. आमच्या ग्रामीण महिला असल्यामुळे आम्हाला माहित आहे की प्रत्येक जण शेतावर जाऊन काम नाही करू शकत. ज्या शेतावर जातात, ज्या घरी असतात, हं. त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी करायला पाहिजे. त्याच्यावर आमचं सुरू आहे. लघु उद्योग वगैरे, लघु उद्योग, कुटीर उद्योग अशा प्रकारचे उद्योग महिलांसाठी गावामध्ये आपल्याला करता येऊ शकतात. चालू आहे. तर असं व्हिजन आहे का पुढे, की तुमच्या दृष्टिकोनामध्ये, की काय महिलांसाठी तुम्हाला करायची इच्छा आहे? हे सगळं लघु उद्योग, कुटीर उद्योग आणि त्यांच्या मुलांसाठी काही प्लॅनिंग आहे का ताई? त्यांच्या मुलांसाठी पण आपण ग्रामीण भागात कॉन्व्हेंट वगैरे प्रत्येक 2-4 गावा मिळून तरी एखादी चांगली शाळा असली, हां, जेणेकरून त्यांची मुलं कॉन्व्हेंटला शिकतील, तर त्यांना शहरात यायची गरज पडणार आणि नाही. त्या पण तिथे एखादा रोजगार करतील, तर त्यांचं कुटुंब, त्यांची फॅमिली सोबत त्यांचं स्किल डेव्हलप करू शकतात. कारण की शहरात गेल्यानंतर कुटुंब, सासू-सासरे वेगळे, त्या वेगळ्या. आणि आजकाल मुलांना फार जरुरी आहे की आजी-आजोबांचं पण असलंच पाहिजे. बिलकुल. कारण उलट एकत्र राहण्याने तो फरक पडतो की ती जेव्हा आई बाहेर निघेल, तर आजी-आजोबा असतील, तर ते मुलांना सांभाळून तिचं पण काम होईल. बिलकुल आहे. म्हणजे मी कधी माझ्याबद्दल फार सांगत नाही, पण हेच एक कारण होतं, की आम्ही नागपूरला सेटल होतो. पण हे माझं नेटिव्ह असल्यामुळे आणि माझी मुलगी 3 वर्षाची होती, तर आम्ही नाही तर मग ती तिच्या आजी-आजोबांजवळ असली पाहिजे. हे मुख्य कारण होतं येण्यासाठी. म्हणून तुम्ही अगदी बरोबर बोललात. जॉइंट फॅमिलीज ज्या हरवत चाललेल्या आहेत ताई, त्या किती गरजेच्या आहेत ओ. खूप गरजेचं आहे. हो. भरपूर गरजेचं आहे. काय होतं, संयुक्त हे होतात ना फॅमिली, आई-वडील वेगळे आणि मुलं वेगळे. तर त्या मुलांवर पण ते जसे संस्कार पडायला पाहिजे पडत नाही. जसं आम्हाला आमच्या आईची आजोबांनी संस्कार दिले. त्याच्यामुळे आज आम्हाला ते आठवतात. आणि मुलं जेव्हा त्यांच्या आजी-आजोबा जाऊन राहतील, तेव्हा त्यांच्यावर संस्कार पडतील. नाहीतर मोबाईल शिवाय पर्याय नाही आहे. दिवसभर ते मोबाईलमध्ये गेमच खेळत राहणार. आजी राहणार. आजोबांच्या प्रथा कशा आहेत, त्यांनी त्यांच्या लाईफवर किंवा अजून काही त्यांच्या ज्या गोष्टी होत्या त्या त्यांना कशा समजेल आणि आणि कशा संघर्षातून ते पुढे आले. आणि आपल्याकडे जी म्हण येते, दुधावरची साय ही जास्त प्रिय असते, तर ती असतेच आजी-आजोबांना. आजी-आजोबांचं प्रेम आणि त्यांच्या एवढं तुम्हाला बेबी सिटिंग किंवा दुसरीकडे मुलं टाकून नाही होणार. नाही होणार. एवढा जिव्हाळा मुलांना नाहीच. आणि आजी-आजोबांच्या प्रेमाला जर वंचित राहिलं, तर येणारी पिढी तर घडूच शकत नाही. आणि मला असं वाटतं, की आजकाल जे डिव्होर्स होतात ना ताई, मोठ्या प्रमाणात जे घटस्फोट वाढलेले आहे. ज्यावेळी घरात आई-वडील असतात, तर नवरा-बायको नीट राहतात. हां, म्हणजे नवरा-बायकोत जर अबोला जरी झाला, तरी आईला कळेल किंवा बाबांना कळेल, म्हणून पूर्वी जोडपी बोलायची. आणि वेगळे राहायला आले की जास्त जास्त भांडण आहे ना? तुम्हाला पण असं वाटतं ना, की येणाऱ्या पिढीसाठीच नाही, तर नवरा-बायकोंना सुद्धा चांगलं राहण्यासाठी आई-वडील फार आवश्यक आहेत. त्यांचे आशीर्वाद आवश्यक आहेत. आणि त्यांचं स्ट्रगल त्या नातवांना माहिती होतं ना. Yes. त्यांनी कसं स्ट्रगल करून पुढे आले. कारण आपली पिढी आणि आपल्या आधीच्या अगोदरची एक पिढी आणि त्याची अगोदरची खूप स्ट्रगल आहेच ताई. आणि आताही जे आपण म्हणतो, जर आपण आपल्या आजीकडे पाहिलं, 7-7, 8-8 मुलं त्यांना होती. आणि आमच्या घरी हो, की माझ्या सासूबाईंना मी नेहमी विचारते, हां. मला सत्याचा आनंद आहे. काय म्हणताय? 2 सासरे आहेत. काय म्हणताय ताई? नंबर घे. म्हणजे दादांचा नंबर 9वा नंबर आहे. तर मी आईंना नेहमी विचारते, की कसं सांभाळतात? कसं सांभाळलं आणि खरंच त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. मी रोज त्यांच्याकडनं नवीन शिकायचं. तेव्हा हं. लग्न होऊन मी नवीन आली. मला काहीच करता येत नव्हतं. काय म्हणता? कॉलेजमधून डायरेक्ट लग्न झालं. तर मला आईजवळ राहायला किंवा किती वर्षाच्या होत्या? केवळ?
बस आणि माझं लग्न झालं तर मला काहीच करता येत नव्हतं. कारण की नुकतंच जायची आणि मी कधी भाजी केली नसती, पोळी पण लाटली आणि घरी आला तेव्हा पूर्ण फॅमिली. तर खरंच माझ्या सासूबाईंनी मला इतकं चांगल्या पद्धतीने शिकवलं आणि मुलीपेक्षाही जास्त. हो ना. मुलीला तरी म्हणजे आपण दाटदूट करतो, पण आम्हाला कधी त्यांनी रागवलं नाही. आणि असं छान शिकवलं की नाही, पोटातून कोणी शिकून येत नाही. मी म्हणायचे कोणीतरी शिकल्याने शिकत असतं. अगदी बरोबर. तर त्या 2 महिने माझ्यातच थांबत्या. काय मला म्हणता? सगळं शिकवायचंय. किती गोड ना. आणि मी खरंच त्यांचा खूप अभिमान आहे की त्यांनी पूर्ण फॅमिली आमची अशी जपली आहे आणि मी पण त्याच पद्धतीने प्रयत्न करते. आणि जे म्हणतात ना ताई, की तो चेहऱ्यावरती आपल्या ग्लो येतो किंवा तुम्ही जे मनानी असता ते तुमच्या चेहऱ्यावर सातत्याने दिसत असतं. तर मी तुम्ही तुम्ही तर आहातच बिलकुल तुमच्या चेहऱ्यावर तर ते दिसतच आहे. पण मी तुमच्या आईंचा देखील फोटो पाहिलाय. म्हणजे त्या खूपच स्वीट अशा छोट्याशा, गोड, सुंदर अशा त्या दिसतात. म्हणजे त्या जेवढ्या देखण्या आहेत, जेवढ्या रूपवान आहेत, तेवढ्याच त्या मनमिळाऊ आहे आणि आईसारखं त्यांनी प्रेम तुम्हाला दिलं. है ना? असं आज मी माझ्या आईला आणि माझ्या सासूबाईंना आदर्श ठेवते की आजही त्यांच्या डोक्यावरचा पदर पडत नाही. होय. खरंच आहे. आम्ही खरंच आहे. कोणत्याच प्रकारचं पिनअप करत नाहीत. आणि ते तर जाऊ द्यात म्हणजे त्यांच्या टाचा सुद्धा दिसतात. म्हणजे आपल्याला थोडा पाऊस आला, की आपली साडी जाते पण त्यात नऊवारी घालतील, पातळ घालतील, पण त्याच्यामध्ये त्यांच्या टाचा सुद्धा दिसत नाही आणि तो कसा पदर घेतात ते त्यांचं देवाच ठाऊक. आणि खूप सुंदर दिसतात. नॅचरल नॅचरल ब्युटी आणि मला कधी-कधी असं वाटतं ताई, की एजिंग इज व्हेरी ग्रेसफुल प्रोसेस. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर आलेल्या त्या सुरकुत्या सुद्धा खूप सुंदर आहेत. त्या सुरकुत्या पण त्या अनुभवाने आलेल्या आहेत. त्या पण खूप सुंदर असतात आणि खरंच त्या खूप सुंदर आहेत. आणि तसंही आपल्या आई-वडीलच दैवत. आई-वडीलच प्रत्येकाचं. त्याच्यापुढे कोणतं दैवत असू शकत नाही. देवानंतर तर मला आई-वडील. बिलकुल आणि मी तर म्हणेल देवाने तर हेच म्हटलंय, की माझ्याही आधी तुझं हे दैवत आहे. तू ह्यांची आधी पूजा कर आणि नंतर आम्ही आहोत. म्हणजे बोलता-बोलता आपल्या दोघींच्या डोळ्यात अश्रू तरळले इतकं ते अटॅचमेंट. माझ्या सासऱ्यांचा खूप अभिमान आहे की त्यांनी पण मला इथे आल्यानंतर जेव्हा सासरी आपण येतो, खूप प्रेम दिलं आणि खूप एकदम मुलीसारखं जपलं. आणि माहिती नाहीये गप्पा विथ प्रीतीच्या प्लॅटफॉर्मला काय आशीर्वाद आहे, की जोही व्यक्ती इथे येतो आणि बोलता-बोलता त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येतं. बऱ्याचदा त्या मला म्हणतात, की "मॅडम कदाचित तुम्ही महिला असल्यामुळे आम्हाला समजून घेता आणि काय झालं की माझे सासरे आर्मी मध्ये होते." रिटायर्ड झाले. ओके. आणि खूप स्ट्रिक्ट मी हां. खूप घाबरायचे. हो. पण त्यांनी एवढं प्रेम दिलं. त्यांचा तो तो स्ट्रिक्ट होता किंवा जेव्हा त्यांचा आवाज होता, असं रागवण्यासारखं जरी बोलायचे, तर एक प्रेमाने वाटायचं. हो असं मी ना. कधी असं वाटलं नाही की ते माझे वडील नाही. असं वाटलं की नाही माझे बाबा तर तिथे आहे, पण हेच आता माझे वडील आहे आणि हेच माझी आई. हे थोडं वेगळंच असतं कारण माझी आई मिलिटरी मॅनची मुलगी आहे ना, हे तुम्ही पण पाहिलं असेल. त्यांना वेळेत लागतं. ते डिसिप्लिन्ड असतात. पण ती आतून मनाने तितकीच हळवी. पण मला बाबा कधीच माझे सासरे. नाही रागवत. कोमळ असतात. रागवणार बरोबर. त्यामुळे तर मी आणि म्हणायची की नाही मी असं काही करणारच नाही की बाबा रागवतील. पण अशी दादांची एखादी तुम्हाला गंमत आठवते का हो ताई? की जी तुम्हाला आपल्या प्रेक्षकांशी शेअर करायला आवडेल? अशी एखादी दादांची कुठलीतरी गंमत, जी लग्नानंतर तुम्हाला नवीन माहिती झाली आणि ती तुम्हाला प्रेक्षकांसोबत शेअर करायला आवडेल? ते दिसतात खूप स्ट्रिक्ट पण ते मनाने खूप आहेत. दादा आणि त्यांच्याकडनं मी रोज काहीतरी नवीन शिकत होते. त्यांच्यात जो काम करण्याचा म्हणा, प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा, फॅमिली झालं आणि त्यांच्या सोबत जे सगळेजण काम करतात, त्यांच्याकडे त्यांना म्हणजे तो पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे की कोणासाठी तरी आपण काहीतरी करू शकतो पाहिजे. म्हणजे आपल्यासाठी करतात सुरूच असतो. त्याच्यातून मला शिकण्यासारखं असतं आणि ते नेहमी सांगतात मला बोलताना, की आपण जे करतो ते एक पूजा आहे. आणि ते करून विसरून जाय. मी या गोष्टीला मानणार आहे तुमच्या. कारण ते जे म्हणतात ना ताई, की संवेदनशीलता. जो माणूस सेन्सिटिव्ह असतो ना, तोच समाजासाठी काहीतरी करू शकतो. ते सांगायचं कशाला काय सांगायचं? सांगायचं नसतं आपण काय केलंय. असं म्हणतात. म्हणजे ते म्हणतात, की तुम्ही करत पण राहा. माझं एक शिकण्यासारखं एक खरंच असायला पाहिजे. म्हणजे आपण केली ती पूजा आहे. म्हणजे त्यांना त्या कामामध्ये उत्साह म्हणून वाटतो ताई. असं पण असेल, की दादा ते पूजा समजून असं कोणत्याच स्वार्थासाठी ते कोणतं करत नाही. अर्थात.
कारण तुम्ही 2019ला पहिलं इलेक्शन आणि मला वाटतं हे तुमचं दुसरंच इलेक्शन होतं, है ना? आणि तुम्ही त्यांच्यासोबत होत्याच आणि आता तुम्ही समाजकार्यामध्ये जे स्वतःला पूर्णपणेच वाहून घेतलेलं आहे. आणि काय झालं माहितीये ताई, तुम्ही समाजकार्यात स्वतः वाहून घेतल्यामुळे आता हे 2 हत्तींचं बळ कामाचं म्हणते मी, की तुम्ही आणि दादा हे पूर्वी एकच काम करत होत्या. आता तुम्ही स्वतःला वेगळं केल्यामुळे दादा कुठेतरी व्यस्त असले, की तुम्हाला सुद्धा त्या लोककार्यामध्ये स्वतःला वाहून घेता येतं. कारण की बरेचसे ऑफिशियल काम असतात, मीटिंग असतात. हम्म. तेव्हा त्यांना जेव्हा जावं लागतं, तेव्हा एखादा असा महत्वाचा कार्यक्रम होऊन जातो, की माझं तिथे असणं फार जरुरी असतं. कारण की सगळ्यांना अपेक्षा असते. बिलकुल. आमदार नाही आले, तर वहिनी तरी आल्या. आणि आणि त्यांचं ते प्रेम ते माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. लोकांचा सगळ्यांची इच्छा असते, की नाही आमदार साहेब नाहीये तर वहिनीला तरी. काय गमक आहे, की लोक तुमच्यावर इतकं प्रेम करतात, इतका विश्वासाचं जे तुम्ही नातं लोकांसोबत निर्माण केलंय ताई, याच्या मागचं रहस्य काय आहे? असं तर काही वाटत नाही, की त्यांनी म्हणजे माझं निस्वार्थ. हा, आणि म्हणूनच. प्रत्येक जण आपल्या जवळ येतो. तो कुठेतरी आपण त्याचं काहीतरी समाधान निदान झालं पाहिजे आणि त्याच्या प्रत्येक कामापर्यंत आपण कशा पद्धतीने पोहोचू शकतो आणि किती लवकर पोहोचू शकतो याचा माझा प्रयत्न सुरू आहे. खरं कारण सांगू तुम्हाला, तुम्ही हे जे मनापासून प्रेम करता ना आणि ते त्यांच्यापर्यंत तसंच्या तसं पोहोचतंय आणि त्याच्यामुळे कधी कधी काय होतं ते तुम्ही बोलला निस्वार्थ प्रेम, तर हे निस्वार्थ प्रेम जसंच्या तसं त्यांच्यापर्यंत पोहोचतंय आणि म्हणून त्यांचा तो विश्वास आणि ते तुमच्यावरती इतकं प्रेम करतात ताई, असं मला वाटतं की हे त्याच्या मागचं कदाचित गमक असावं, है ना? एक मला संपवावंसं तर वाटत नाहीये, पण आमच्याकडे एक रॅपिड फायर असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही हलके फुलके प्रश्न तुम्हाला विचारतो ताई. बघूया तुम्हाला आवडतात का? ताई, एका शब्दात जर तुम्हाला स्वतःचं वर्णन करायचं असेल तर तुम्ही काय म्हणाल? आपण जेव्हा जगात येतो तर आपल्या हातून काही ना काहीतरी चांगलं घडलं पाहिजे आणि त्याचा प्रयत्न माझा सातत्याने सुरू असतो. तसं प्रत्येकच फील्डमध्ये प्रत्येक जण चांगलं काम करत असतो आणि माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने तो प्रयत्न करायला पाहिजे. पुस्तक की मोबाईल? आवडता सण? दिवाळी. प्रेरणा कोण आहे तुमची? माझे आई वडील आणि सासू सासू. लोकांनी तुम्हाला कोणत्या नावाने लक्षात ठेवावं असं तुम्हाला वाटतं? समाजसेवा. आणि आयुष्याचं सूत्र सांगा एका वाक्यात. आयुष्याचं सूत्र हेच आहे की कधी कोणाला माझी गरज पडली तर नक्की या. म्हणजे प्रत्येक जण जसा डॉक्टर असतं, डॉक्टरची ड्युटी करतो आणि कोणत्या तरी पेशंटला त्यांनी ठीक करायचा प्रयत्न करत राहा. तसंच माझी इच्छा आहे की प्रत्येकाने माझ्यापर्यंत यायचा प्रयत्न करायचा आणि मी नक्कीच त्यांची सहकार्य करू शकते, त्यांची मदत करू. आणि घर तुम्ही सांभाळता, इतकं छान सांभाळता, कुटुंबाला सांभाळता, तुम्ही जॉईंट फॅमिली मध्ये राहता, राहिलेल्या पण आहात, सासूंवर तुमचं इतकं प्रेम आहे, समाजकार्य करताय, इवन दादांना साथ देताय, दादांना सोबत देताय, हे सगळा समतोल कसा करता तुम्ही आणि याचं बळ तुम्हाला कुठून मिळतं? तिथे असतं. काय म्हणताय? आणि सगळ्यांना मी शिकते की फॅमिली कसं सांभाळायचं. आता एक नवीन वेब सिरीज आलीये, खूप चालते ती, अगं आई ते अहो आई. तर तुम्ही सांगा आईंबद्दल. आईंकडनं शिकायला असं मिळतं की त्यांनी सगळ्यांना एक जोडलं आहे. अशा 6 बहिणी आहे. असं नाहीये की बा नुसतं बहिणी आहेत. त्यांच्या जाऊ, त्यांची मुलं, अशी भाची पण भरपूर आहे. तर आमच्याकडे असं वाटत नाही की बा हिलत कुणी आहे. अरे वा. आणि आईंनी माझा जरी एखाद्या वेळेस फोन करणं नाही झाला, तर आईंचा वीकली मला एक किंवा 2-4 दिवसांनंतर कॉल आहे. आणि मला असं अपराधी होतं कधी-कधी की अरे पण आईला फोन नाही केला, आईचा फोन आला. अगो बाई. आपण बिझी असल्यामुळे असं त्यांना असं वाटतं की बा म्हणजे त्या अजूनही नाती इतकं जपतात आणि इतकं सगळं करतात. जपणं आणि ते एवढी त्यांची भक्ती म्हणा, देवावर विश्वास आणि त्यांचं ते पाहून म्हणजे मला खूप म्हणजे शिकायला मिळतं. आणि खरंच मला त्यांच्याकडनं रोज काहीतरी शिकते मी आणि शिकणार. निश्चितच. आणि त्या माझ्या खूप प्रेरणा देतात. आई है ना, सासूबाई. तर बिलकुल आरती ताई, तुमचं पण लाईफ आणि तुमचं पण जीवन अतिशय प्रेरणादायी होतं. तुम्ही सुद्धा भक्तीने, निस्वार्थपणे
आणि समाज कार्यामध्ये ज्या पद्धतीने दादा काम करत आहे, दादांना तर तुम्ही साथ देतच आहे, सोबत देतच आहेत. पण त्याचसोबत अतिशय संवेदनशीलतेने प्रत्येक नागरिकाच्या, तुमच्या मतदारसंघातील प्रत्येक माणसाच्या आणि मला असं वाटतं अमरावतीमध्ये सुद्धा तुम्ही सगळ्यांसाठीच कार्य करताना मला सातत्याने दिसत असता. तर खूप आनंद झाला मला तुम्हाला इथे बोलावून. मला सुद्धा तुमच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं आणि सगळ्यांनाच मिळेल. ताईंनी एक आश्वासन पण दिलेलं आहे, की माझ्यापर्यंत तुम्ही कधीही या. मी तुमच्यासाठी असेल या आश्वासनाने ताई आपल्यासोबत आहेत. तर धन्यवाद आरती ताई, तुम्ही इथे आल्याबद्दल धन्यवाद.